हल 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 थोड़ा हल 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 सुस्वागतम सुस्वागतम धन्यवाद। आज या भजनाची पंढरी ज्याला आम्ही वंती बुवा समजतो, स्वर्गीय काशीराम बुवा परब यांची ही कर्मभूमी आणि अशा या निसर्गरम्य अशा या माझ्या भांडूप नगरीमध्ये आज सुयोग मित्र मंडळ आणि रघुवीर निवासस्थान यांच्या वतीनं या ठिकाणी आज हा आमने सामने डबलवारी भजनाचा जगजी सामना आयोजित करून या ठिकाणी आम्हा दोन बुवांची निवड केली आहे। मी स्वतः दुर्वास विश्वनाथ गुरु, मुक्काम पोस्ट वाडा, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग आणि सुखमस्तीसाठी परेल मुंबई। त्याचप्रमाणे आजच्या या डबलवारी भजनाच्या सामन्यासाठी प्रतिस्पर्धी बुवा म्हणून लाभले ते म्हणजे आमचे मित्र आणि स्वर्गीय काशीराम बुवा परब, त्याचप्रमाणे सुशील बुवा गोठणकर यांचे शिष्य, मूर्ती लहान पण कीर्ती महान असे आमचे समीर कदम बुवा, गाव त्यांचं पोखरण, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग। आम्हा दोन बुवांच्या वतीनं या ठिकाणी या सुयोग मित्र मंडळ आणि रघुवीर निवासस्थळ यांचे लाख लाख आभार मानतोय। या चाळीचे मालक आदरणीय प्रसादजी सावंत यांचे देखील मनपूर्वक आभार। त्याचप्रमाणे इथले सर्व रहिवासी, माता भगिनी असतील त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो। या ठिकाणी आम्हाला सुवर्ण संधी दिली ते म्हणजे आदरणीय आमचे मित्र सुयश कराणे बुवा यांचे वडील आदरणीय मोरारीजी कराणे यांचे देखील मी माझ्या विमलेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार मानतो। माझे पखवाजवादक तबलावादक, त्याचप्रमाणे बुवांचे पखवाजवादक तबलावादक आणि दोन्ही बुवांची कोरस मंडळी सगळ्यांचे आभार मानतो। महाराष्ट्राचा आराध्य दैवत विघ्नहर्ता गणपती गजानना जनी नतमस्तक होऊन माझी ग्रामदेवता स्वयंभू हिमलेश्वराचा आशीर्वाद घेऊन माझी कुलदेवता आई कुलस्वामिनी अंबा भवानी तिच्या चरणी नतमस्तक होऊन सत्याचा वाली श्री सत्यनारायण यांचे त्याला नमस्कार करून तुम्हाला सर्वांच्या मातृदेवतेला, पितृदेवतेला त्रिवार वंदन करून त्याप्रमाणे संपूर्ण जगताचा आराध्य दैवत ओम राम प्रतिपालक परस्त्री माते सन्मान मानणाऱ्या श्रीमंत योगी राजेश्वर छत्रपतींच्या चरणी मानाचा मुद्रा करून, त्याचप्रमाणे मासाहेबाई जिजाऊंच्या चरणी मानाचा मुद्रा करून, तसेच छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आणि स्वर्गीय जयरामबुवा घाडीगावकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून या ठिकाणी या आमने सामने बारीच्या पहिल्या पर्वाला सुरुवात करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे मित्र
जोगेश्वरीवरून या ठिकाणी उपस्थित झाले ते म्हणजे योगेश दादा सुर्वे, तुमचे मनपूर्वक आभार मानतो। जय जवान गोविंदा पथकाचे धडाडीचे आज ते सुर्वे आणि ते या कार्यक्रमासाठी युट्यूबच्या माध्यमातून आज अनेक माझे मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय। खरं तर कार्यक्रमाला उशीर झालाय, 9चा टायमिंग होता, पण काही कारणास्तव थोडा उशीर विलंब झाला। प्रथमतः त्या भगवंताचं नामस्मरण, कारण ज्या हेतूने आज या ठिकाणी या चाळीमध्ये हे हरिनाम ठेवलंय, तर वास्तविक आहे दुसरं काही ठेवता आलं असतं, पण आज या ठिकाणी प्रथम मान दिला तो हरिनामाला, आणि ज्या हेतूने या ठिकाणी दोन्ही भाऊ आम्ही आलोय ते म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण, परमेश्वराची भजनरूपी सेवा ती या ठिकाणी सुरुवात करतोय। हॅलो
ओळे आगळा राम कोदंडधारी ओळे आगळा राम कोदंडधारी महाकाळ विक्राळ तोही भाई महाकाळ विक्राळ तोही महाकाळ विक्राळ तोही झळाळी महाकाळ विक्राळ तोही झळाळी पुढे मानवा किंकरा कोण केव्हा 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 प्रभाते मनी राम चिंतित गावा प्रभाते मनी राम चिंतित गावा प्रभाते मनी राम चिंतित गावा प्रभाते मनी हॅलो या ठिकाणी आमचे मित्र अजय भोवडबुवा या ठिकाणी उपस्थित झाले. माझ्या विमलेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने त्याचे लाख लाख आभार मानतो. त्याचप्रमाणे या भांडूप नगरीतील अनेक भजनी कलावंत त्यामध्ये भजनी बुवा असतील, पगवाजवादक असतील, तबलावादक, त्याचप्रमाणे नाट्यकर्मी या सर्वांचे या ठिकाणी लाख लाख आभार मानतोय. हॅलो या ठिकाणी साऊंडवाले त्या साऊंडवाल्यांचे देखील माझ्या मंडळाच्या वतीने त्यांचे देखील आभार मानतोय. खरं तर आज या ठिकाणी खूप समाधान वाटलं बुवा, नाही का? आत्ताच अभ्यासाला लागलो. त्याच्या दिसण्यावर जाऊ नको कोणी, जरी तो असो बारीक हुंदीर दिसलो तर तो कधी ढेंगात माझ्या घुसात काय सांगता येत नाही. म्हणून सुरुवातीकच बोलले, मूर्ती लहान पण कीर्ती महान. खरोखर बुवानी कमी वयात एवढी बुवा प्रसिद्धी मिळवलात आणि माका समाधान वाटलं की माझ्या स्वरादेशाबरोबर
आणखी एक नवीन स्वरात आहे शिलवा. पण खरोखर अतिशय सुंदर गायन पण त्यांचं सुंदर आहे, पण मनोरंजन देखील अतिशय सुंदर प्रकारे करतात. म्हणून या ठिकाणी सुरुवात केली आहे बुवा. कारण समीर कदम बुवा म्हटले की मजा येतात, हो शेवटपर्यंत मजा येतात. पण बुवा अतिशय सुंदर या ठिकाणी भजन रसिका चाळीत बारी आहे नाही का. आपण घरी नाक्यावर नाही आहोत, त्यामुळे तोंड जरा काय जे शब्द टाकशील. कारण या ठिकाणी बुवा पुरुष वर्ग आहे, तेवढ्याच महिला वर्ग देखील बुवा आज इथे थोड्या, पण घरातून काही लोक ऐकतायत नाही का. पण त्या महिलांचे हात आपल्या कानावर जातील असे बुवा शब्द फक्त आपल्या मुखातून येऊ दे नको. आपल्या म्हणजे आपल्या दोघांच्या बाकी पिळवळ भारी लावलं. सगळ्यांका 32 लाख परमेश्वरान दिला ना, लक्षात ठेवा. तुमका आमका सगळ्यांका 32, पण असो एकमेव 8वा आश्चर्य आहे जगात, म्हणजे आपल्या समीर कदम बुवांका फक्त 31 जात सांगाल बघा. एकाकडे होला देता काय सुरुवात असल्यामुळे काहीतरी कळ काढू हवी नाही काय. आणि बरं ह्याची कळ काढूकच हवी असं काय नाही, तो न कळ काढता पेटणार माणूस आहे. त्यामुळे आज नक्कीच मजा येणार शेवटपर्यंत. प्रथमतः नाही का परमेश्वराचं भाऊ आपण भजन करूया या ठिकाणी. कारण या ठिकाणी आमचे मित्र सुयश कराणे आज नवीन नामाचा बुवा या ठिकाणी भांडूप नगरीमध्ये तयार होतोय. जरा जोरदार टाळ्या आमच्या या सुयशसाठी झाल्या पाहिजे. आज प्रत्येक भजन स्पर्धा आमचा सुयश पटकावतोय, खरोखर बरं वाटतं. पूर्वी कसा होता ह्यो ह्या लाईनचो, म्हणजे त्यावेळी पंचरत्न होऊन गेली नाही काय. म्हणजे त्या काळात आमका पडायचं की नाही ह्यो ह्या लाईनचो, ह्यो पाटील बुवांच्या लाईनचो, ह्यो कदम बुवांच्या लाईनचो, ह्यो परशुराम बुवांच्या लाईनचो. पण बुवा आता सुयश पट्टा ना, कारण आता आम्ही त्या काय ठेवला नाही. कारण सगळे जे भजनी बुवा जरी त्या पंचरत्नांनी जर झाड लावलं, हरिनामाचं जे झाड लावलं ते कुठेतरी प्रत्येक भजनी बुवा आज ते जोपासायचं सांभाळायचं काम करतोय. त्यामुळे माझ्या तरी दृष्टीनं खयची लाईन वेगळी नाही, फक्त सगळे आपण एका अजेंड्याखाली ते फक्त त्या पांडुरंगाचे भक्त आपण म्हणून आज या ठिकाणी भजन करतोय बुवा. या ठिकाणी माझे आमच्या जयराम घाडीगावकर बुवांचे कोरस झरकरी आज विरसन देवळेकर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो. आणि आज माझं बुवा भाग्य आहे नाही काय. बुवा ए पोपटा जरा पेन बाजूक ठेव. सुरुवातीपासून कसला लिहितो आहे बघ, एक कागद नाही फक्त एवढं कागद दिला ना. या ठिकाणी या चाळीचे मालक प्रसादजी सावंत यांचे देखील वडील आता मला माहिती संबंधी धोंडू सावंत बुवा अतिशय त्या काळात भजनी बुवा होऊन गेले. अतिशय त्यांचे देखील या ठिकाणी भजनाच्या माध्यमातून त्यांना देखील आदरांजली वाहतो. खरोखर आज माझं भाग्य आहे, माझ्या आजोबा जयराम बुवा घाडीगावकर त्यांचा मी नातू बुवा. आणि आज कर्मधर्म सहभाग ही बघ व्यक्ती आहे बसली आहे, हे माझे मामा. पण आज ही हार्मोनियम पेटी जी वाजवतोय बुवा, या जयराम बुवा घाडीगावकर यांची ही हार्मोनियम आहे. जरा जोरदार माझ्या भावांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. कारण हे कुठेतरी बुवा आपण या ठिकाणी समाधान वाटतं की कुठेतरी आपण भजनात काहीतरी कमवलं. तुझ्या हातात घड्याळ. पण बुवा सांगितल्याप्रमाणे अतिशय सुंदर. माझ्या परीन मी काय जमात तेवढा करीन, तुझ्या परीन जा जमात तू कर. पण लक्षात ठेव पहिली सुरुवात माझा केलोय तुला माहित आहे. पहिल्या सुरुवात अनुभव तुला चांगला होता, त्यामुळे व्यवस्थित बुवा चांगली या चाळीतील सगळ्यांना अगदी तृप्त करून आपण या ठिकाणी आज जाऊया एवढी तुम्हाला बुवा ग्वाही देतो सगळ्यांना. धन्यवाद. या ठिकाणी भजन घेतोय आणि नंतर बुवांकडे बारी देतो.
गणपती बाप्पा मोरया धन धन माला नभी दाटला कोसळती